आणि आता बातमी झारखंडमधून पेपरफुटी विरोधात झारखंडमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले। रांचीत विधान भवनाबाहेर मोठा गदारोळ झाला। विद्यार्थ्यांना पांगवण्याकरता पाण्याचा मारा देखील करावा लागला। आंदोलकांकडून बॅरिगेड्स हटवण्याचा प्रयत्न झाला। पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या अनियमिततेबाबत झारखंड राज्यातल्या विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। झारखंडमध्ये नोकर भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीवरून सुरू असलेलं हे आंदोलन मागे घ्यावं याकरता सरकारकडून विविध पातळ्यांवरती प्रयत्न देखील झाले। मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी, कट ऑफ गुण जाहीर न करणं आणि मूल्यांकनातील अनियमितता असे आरोप या विद्यार्थ्यांनी केले। आता आपण पाहतो आहोत ही दृश्य थेट दृश्य आहेत। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। विद्यार्थ्यांना पांगवण्याकरता थोड्याच वेळापूर्वी पोलिसांना या ठिकाणी पाण्याचा मारा देखील करावा लागला। हे दृश्य आपण आता पाहतो आहोत। रांचीमधून रांचीच्या विधानसभेच्या बाहेर विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाव्यात अशी या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। त्यातल्या काही मागण्यांवरती शासन विचार करत आहे। विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याचा देखील शासनानं प्रयत्न केला होता, मात्र या सगळ्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। ज्या ठिकाणी हे आंदोलन आता सुरू आहे त्या ठिकाणी तारांचं कुंपण देखील घालण्यात आलेलं आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा करण्यात आला। विद्यार्थ्यांना पांगवण्याकरता पोलिसांना हा पाण्याचा मारा करावा लागला। आणि तिसऱ्या दृश्यामध्ये आपण विराट मोर्चा जो विद्यार्थ्यांचा निघाला ज्याच्यामध्ये असंख्य विद्यार्थी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आहेत रांचीमधली। तार से इनका ब्रेक कटिंग से मैं भूख हड़ताल के बावजूद आया हूँ, वो हमको रोक नहीं पाएगा। मैं एम्बुलेंस से आया हूँ और यहाँ से स्ट्रक्चर से जा रहा हूँ। 9 दिनों से भूख हड़ताल पर हूँ मैं, और ये सरकार को हमारी बात माननी पड़ेगी। स्पाइडरमैन का कारण यही है। लेकिन कोई सब रिपोर्टिंग आप पुलिस के शील्ड पे देखिए, उसकी शील्ड पे भी खून लगा हुआ है, खून हुआ है। क्या हुआ था? पुलिस ने क्या किया? मेरे भाई के पास छात्र जो आंदोलनरत हैं उनके ऊपर बर्बरतापूर्ण लाठीचार्ज की गई है। लाठीचार्ज के नियम क्या होता है? कमर से नीचे लाठीचार्ज की जाती है, पर यहाँ पे सर पे, हाथ पे, मुंह पे हर जगह लाठी मारा जा रहा है। ये सरकार की नीति को समझाता है, इसकी दोहरी नीति को समझाता है। ठीक है, निकाल दीजिए। म्हणणं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी काही जखमी झाल्याचं देखील कळतंय। ज्या आंदोलनकर्त्याची प्रतिक्रिया आता आपण पाहिली, पोलिसांनी लाठीचार्ज केला असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे। कमरेखाली लाठीचार्ज करण्याचा नियम असतो, मात्र तरीही या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे जिथे मिळेल त्या ठिकाणी लाठीचार्ज केला गेलाय असं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच अशाच विषयाच्या अनुषंगानं दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक आंदोलन झालं आणि या आंदोलनात देखील दिवसेंदिवस हे
वेगळं वळण येत गेलं, हिंसक वळण घेत गेलं. बीजेपी से क्या हुआ था यहाँ पर? यहाँ पे हमारे साथी महेंद्र मंडल जो आज 8 दिनों तक भूख हड़ताल पे थे, उनको पुलिस, झारखंड की पुलिस ने पूरा का पूरा बदल लाल कर दिया। उन्हें 4 डंडा मारा है। इस सरकार को हम बताना चाहते हैं, ये सरकार कभी किसी की सरकार बपूती नहीं होती है। ये सरकार बदलेगी, ये छात्र बदलेंगे और पूरा का पूरा झारखंड की जो सरकार है उसे छात्र अपने हाथों में लेगी। बहुत बहुत धन्यवाद। तर या विद्यार्थ्यांवरती आता लाठीचार्ज केल्याचं आणि त्यामुळे हे आंदोलन हिंसक वळण घेतंय की काय, अशा पद्धतीची स्थिती सध्या रांचीमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरतीच ठिय्या दिलेला आपण पाहतो आहोत. काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांनी आरोप केला, पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. पहिल्यांदा पाण्याचा मारा केला गेला विद्यार्थ्यांना पांगवण्याकरता, आणि त्यालाही विद्यार्थी जेव्हा बदले नाहीत त्यावेळेला या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला गेला, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. नहीं चलेगी, नहीं चलेगी।